विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान. खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक विसर्ग. पुण्यातील एकता नगर भागामध्ये पाणी रोखण्यासाठी बांधलेला मातीचा बांध फुटला, परिसरात पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, तिघांना वाचवण्यात बचाव पथकाला यश. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर मदत कार्य सुरू. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिक महापालिकेत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी. नाशिक महापालिका आयुक्त दालनाबाहेर ठिय्या, गिरीश महाजनांनाही विचारला जाब. मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरून हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांना झापलं. अधिकाऱ्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं म्हणत सुनावलं. ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. शिवसेना भवनामध्ये बैठकीचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण तापलं. पुणेकर अमित शहांना विरोध करतील, त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल.